पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्त महाराज यदुराजाला सांगू लागलेले आहेत, हे राजा, नारा म्हणजे जग, ते ज्याचे आश्रयस्थान म्हणून त्याला नारायण म्हणतात, तो सर्व जीवाचे जीवन आहे, तोच नारायण सर्वाचा स्वामी आहे। असा तो एक नारायण त्याने पूर्वी हे जगत उत्पन्न केले। कसल्याही प्रकारच्या साहित्य सामुग्रीशिवाय त्याने सृष्टी निर्माण केली। एकट्याने साहित्य वाचून संपूर्ण जगत कसे केले असे म्हणशील तर त्याने आपल्या मायेला क्षुब्ध करून विश्वाची रचना केली। त्याच्या मायेच्या पोटात जीव सामग्रीचे असंख्य प्रकार आहेत। ती माया त्याने दृष्टीचे अवलोकन केली। या क्षणालाच काळ असे म्हणतात। याप्रमाणे त्याने आपल्या मायेकडे पाहून तिला आपल्या अंगावर राहू दिले, पण तो मायेने लिप्त झाला नाही, स्वतः मायेपासून अलिप्त राहिला आहे। आकाशामध्ये दाट धुके निर्माण झाले तरी ते आकाशाला स्पर्श करीत नाही, त्याप्रमाणे तो आपल्या अंगावर मायेला वाढवून तिच्यापासून अलिप्त राहिला आहे। जलाने कमलिनीला वाढविले, पण ती कमलिनी जलालाच आपल्या पानाने आच्छादित करून टाकते। त्याप्रमाणे माया आनंदाला झाकते, पण प्रत्येक जड पदार्थात सत अंशाने चित्सत्ता प्रचित होत असते। आपल्या मायेचे जे अधिष्ठान तोच तिचे नांदायचे घर आहे, त्याप्रमाणे नारायण मायेला चा नियंता आहे, हे तू सत्य जाण। रजोगुण सृष्टी उत्पन्न करतो, सत्वगुण तिचे पालन करतो व तमोगुण कल्पाच्या अंती शोभतो व काळ रूपाने संहार करतो। ही मायेची क्षोभ शक्ती नारायणाच्या हातात आहे, म्हणून तो अंती संहार करणारा ईश्वर आहे असे म्हणतात। अशा प्रकारे कार्यकारणांचा संहार करून गुणागुण रहित एक अद्वितीय परिपूर्ण नारायण एकत्वाने राहतो। पण तेथे एकटा एक नारायण राहतो असे म्हणतात तरी कोण? हे लक्षण केवळ अद्वितीय आहे। भेदशून्य अवस्था ती हीच आहे। येथे सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही आणि स्वगत भेदही नाही। अशा रीतीने तो भेदरहित आहे। असा जो खरोखरच अभेद तोच प्रकृती पुरुषाचा ईश्वर होय। तोच सर्वाचा श्रेष्ठ नियंता पर आणि अपर आहे। त्याचाही आता निर्णय ऐक। मनापासून स्फुरलेल्या संकल्पाने त्याने प्रकृती पुरुष दोन्ही उत्पन्न केली। तोच खरोखर ईश्वर होय। त्याच्या सामर्थ्याने प्रकृती पुरुष वागतात। सत्ता प्रकृतीला जागृत वाटते, तेच याचे पुरुषत्व आहे। म्हणून प्रकृतीचा सर्वतोपरी हाच एक पती होय। पर म्हणजे ब्रह्मादिक देव आणि अवर म्हणजे मन्वादिकापासून स्थावरापर्यंत सर्व यांचा नियंता व चालक तोच होय। त्याच्या आज्ञेबाहेर रेसभरही वारा वाहत नाही। त्याच्या आज्ञेमुळे समुद्र आपल्या मर्यादेमध्ये राहतो आणि सूर्य दिनमान चालवितो। त्याची आज्ञा प्रमाण म्हणून प्राण नाशिकाग्राच्या आत व बाहेर 12 अंगुळेत संचार करतो। त्याच्या आज्ञेचे उल्लंघन होईल या भीतीने तो पलीकडे फिरकतही नाही। देवाची आज्ञा खरी मानून मेरू पर्वत एका जागेवरती बसला आहे, तो तेथून हलत नाही। चेतन शक्तीला त्याची आज्ञा होते व ती अचेतन देहाला चेतविते। त्याप्रमाणे सर्पाचा भास होण्यासाठी मूळ दोरीचा आधार लागतो, त्याप्रमाणे तो निराधार असून
सर्व विश्वाचा आधार होऊन राहिलेला आहे. त्याने सत्वाधिक गुणशक्तीचा आत्मकालगतीने आवरून त्याच आत्मप्रवृत्तीमध्ये स्थिर करून ठेवले आहे. पण ती प्रकृती ही नाहीशी होऊन निर्गुणात राहिली आहे. ज्याप्रमाणे वटवृक्ष बीजात लीन होऊन राहतो, त्याप्रमाणे निरुपाधिक ब्रह्म सर्व उपाधींना गिळून स्वतः शुद्ध स्वरूपात राहते. ज्याप्रमाणे मंद्राचळ पर्वत काढून घेतला तरी क्षीरसागर निश्चल असतो, किंवा निरनिराळ्या आकाराचे दागिने मुशीत घातले असता त्याचे मूळ स्वरूपाचे सोने होते, किंवा आकाशातील असंख्य नक्षत्रे सूर्याचा उदय झाला की लोपून जातात, त्याप्रमाणे सर्व उपाधीच म्हणजेच मायेने रचलेल्या सृष्टीला ग्रासून तो परमात्मा एकटा निरुपाधिक शिल्लक राहतो. उन्हाळ्याच्या शेवटी जशी झाडे सर्व बीजे जमिनीत लीन होतात, त्याप्रमाणे झाडाच्या बीजाप्रमाणे प्रकृती त्याच्यामध्ये लीन होऊन केवळ आनंद स्वरूपाचा तो एकटा उरतो. असा केवळ निरुपाधिक आनंद स्वरूपाचा कल्लोळ चिन्मात्र तेजाने तेजस्पुंज आणि सत्यस्वरूपापुढे सदा पवित्र अशा त्या ज्ञानस्वरूप अनंताने उत्पत्तीकाळी सृष्टी कशी निर्माण केली ते नीट श्रवण कर, असं दत्त महाराज यदुराजाला सांगू लागलेले आहेत. त्याने आपल्या काळसत्तेने मायेकडे पाहिले, तशी ती क्षुब्ध झाली आणि तिने वायुरूप सूत्रात्म्याला प्रसन्न केले. त्याला क्रियाशक्ती असे म्हणतात. त्या क्रियाशक्तीने सत्व, रज, तम हे 3 गुण व्यक्त केले आणि अहंकाराच्या द्वारा जगाचे उत्पत्तीचे मूळ निर्माण केले. त्यावेळी गुणागुणाच्या विभागाप्रमाणे देव, मनुष्य, नाग यांची उत्पत्ती होऊन अध म्हणजे पाताळ, ऊर्ध्व म्हणजे स्वर्गलोक व मध्य म्हणजे मृत्यूलोक याप्रमाणे त्रिभुवनाची रचना झाली. ब्रह्मांडातील ते वायुरूप सूत्र प्राणरूपाने पिंडाला वागवू लागले. क्रियाशक्तीच पिंडाची व ब्रह्मांडाची रचना करणारे आहे. जीवाला संसारी करण्यासाठी तिने शरीरात उत्पत्ती, अस्तित्व, वृद्धी, परिणाम, क्षय व नाश हे 6 विकार वाढविले. त्यामध्ये जन्म, मरण, क्षुधा, तृषा, शोक व मोह या 6ही उर्मी उत्पन्न केल्या आणि ती जीवाकडून सुखदुःखाचा भोग घेऊ लागली. याप्रमाणे ही संसाराची वाढ करते, म्हणून सांख्यशास्त्रात हिचा क्रियाशक्ती नावाने उल्लेख केला आहे. या क्रियाशक्ती सूत्रामध्येच हे जगत ओतप्रोत भरलेले आहे. ते आडवे तिडवे गुंतून जागच्या जागी असेल तसेच वाढत जाते. ती क्रियाशक्ती देहाभिमानाची गाठ मारून लोकांना संसारी बनविते. त्याच्या मनात नाना प्रकारच्या वासना निर्माण करते आणि अनेक प्रकारच्या योनीत त्याला जन्माला घालते. पित्याच्या रेतामध्ये मातेच्या रुधिराचे मिश्रण होऊन ते मिश्रण बराच काळपर्यंत जठराग्नीच्या ज्वालेमध्ये उकडले म्हणजे घट्ट होते. नंतर त्याला हात, पाय इत्यादी लहान मोठे अवयव फुटतात व साकार देह बनतो. त्याला अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात. पोटात गर्भाचा गोळा उकडत असताना नाना प्रकारची दुःखे सोसावी लागतात. नाका तोंडामध्ये विष्ठा, जंत वगैरे शिरत असतात. तेव्हा तो जीव पुरे म्हणून मस्तक झाडत असतो. गर्भातील वेदना मोठी भयानक असते. त्याची आठवण झाली की अंगाचा थरकाप होतो. योनीद्वारा गर्भाचा जन्म होताना त्या जीवाला अतिशय वेदना भोगाव्या लागतात. अशा प्रकारे माया जगात जन्म देऊन कधी स्वर्गाच्या बंदिवासात घालते किंवा अधःपतनाने दुःख भोगायला लावते. याप्रमाणे सुखदुःखाच्या कडेने
बनवलेली त्रिगुणांची मजबूत बेडी दुःखाच्या राशी भोगायला लावते, तरीही अविद्या सोडित नाही. हे राजा, या मायेचा खटाटोप महाभयंकर आहे, परंतु तुला मात्र त्यापासून भय बाळगण्याचे कारण नाही, कारण तो विरक्तीने अभिमानाचा गर्व तोडून टाकला आहेस. तुझी वृत्ती पालटलेली दिसत आहे. तुझ्या अंतःकरणात चित्तशक्ती प्रकाशिली आहे. अविद्येची रात्र संपून ज्ञान सूर्याचा उदय झाला आहे. शिरच्छेद केला की हातपाय जसे आपोआप लुळे पडतात, त्याप्रमाणे अभिमानाचा छेद केला की कामादी शत्रूचा सहज नाश होतो. त्याप्रमाणे मी तुला जे आरीमर्दन म्हटले आहे ते खरोखरच बरोबर आहे. अवधूताचे हे वचन ऐकून राजाला संतोष झाला, आनंद झाला. अवधूताला प्रेमाचा गहिवर दाटून आला. त्याने राजाच्या मस्तकावरती हात ठेवला, हृदयाशी धरून प्रेमाचे आलिंगन दिले. तेव्हा राजाला मोठी धन्यता वाटली. निजात्मबोधाने त्या दोघांचे ऐक्य झाले. दोघांनी एकमेकांना आलिंगिले. त्यांना सर्व सृष्टी आनंद रूप दिसू लागली. कारण खरा भाग्यवान असतो त्यालाच सद्गुरूंची भेट होत असते. त्याप्रमाणे मुलाचे कौतुक पाहून मातेच्या डोळ्याचे पारणे फिटते, तसेच शिष्याला आत्मवध झाला म्हणजे सद्गुरूंनाही अत्यंत आनंद होतो. त्याप्रमाणे उभयतांचा संवाद सुरू असताना परमानंदाचा पूर वाहू लागला. त्या आनंदाच्या भरात पुढील कथेचा संवाद अवधूत अधिकच स्पष्टपणे सांगू लागले. ऊर्ण नाभी म्हणजे नाभीतून तंतू काढणारा कोळी. तो आपल्या स्वभावाप्रमाणे पोटातील तंतू तोंडातून बाहेर काढून त्याचे जाळे करतो. त्यानंतर त्या पसरलेल्या जाळ्यावर खाली वर नाचून नाना प्रकारे स्वतःशीच खेळ खेळतो. त्या तंतूच्या जाळ्यांनी खेळता खेळता प्रत्यक्ष डोळ्या देखत ते सारे तंतू खाऊन तो पोटात भरतो आणि अद्वैत कला दाखवितो. याप्रमाणे सदैव स्वतःच प्रपंचाची रचना करतो व स्वतःच त्याचा नाश करून आत्मस्वरूपाने निर्विकार होऊन उरतो. या लक्षणावरून ऊर्णनाभीला मी गुरु केले असं दत्त महाराज यदुराजाला सांगू लागले. कुंडलिक वरदे हरिविठ्ठल.